तुम्हाला काय वाटतं? असं आहे की मुळामध्ये हा महामार्ग व्हावा याकरता म्हणून ज्यांची जबाबदारी होती, ज्यांचा अधिकार आहे, ज्यांच्या मालकीचा ज्या खात्याचा हा महामार्ग आहे, यांनी हा महामार्ग पूर्णत्वात जावा याकरता नक्की काही विशेष अशा प्रकारची जबाबदारी घेतली का? या महामार्गाकडे त्यांनी जातीनिशी लक्ष दिलं का? हा महामार्ग रखडू नये, वेळेत पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी काही विशेष अशा पद्धतीची काही उपाययोजना केली का? दोनच कारणं सांगत बसले, ते म्हणजे इथले लोक काही कोर्टामध्ये गेले त्यामुळे वेळ झाला. कोण कोर्टामध्ये गेलं? कुठल्या जागेकरता कोर्टामध्ये गेलं? याची कधी नावं समोर आलीत का? आलेली नाही. मला लोक 100 वेळा प्रश्न इथे विचारतात, मला एवढ्या शिव्या देतात. कॉन्ट्रॅक्टर काम सोडून जातात. का सोडून जातात काम कॉन्ट्रॅक्टर? याचा कधी खुलासा झाला का? फक्त हवेत तीर चालवणं या पलीकडे हा रस्ता पूर्ण का नक्की होऊ शकला नाही याचं ठोस कारण कधीही संबंधितांनी दिलं नाही आणि ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळं हा महामार्ग रखडलेला आहे. त्यामुळं राज ठाकरेच कशाला, आम्ही देखील बोंब मारतोय. प्रत्येक अधिवेशनमध्ये या ना त्या मार्गानं या ना त्या आयुधाचा वापर करून मुंबई गोवा महामार्ग याचा आम्ही विषय कधी काढला नाही असं एक अधिवेशन कुणी पण दाखवा. किती मंत्री झाले? आज 2014 पासून बांधकाम मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील पण झाले, रवींद्र चव्हाण पण झाले, आज शिवेंद्रराजे भोसले पण आहेत आणि 2014 पासून कायमचे नितीन गडकरी केंद्रीय बांधकाम मंत्री आहेत. सरकार त्यांचं तिथेही आहे इथेही आहे आणि म्हणून हा रस्ता जाणीवपूर्वक रखडवण्यात आलेला आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे. महामार्ग नव्हे तर राज्यातले जे राज्यमार्ग आहेत किंवा ग्रामीण मार्ग जे आहेत तिथे खड्ड्यांचा जो प्रश्न आहे हा पूर्ण राज्यभरात आता मोठा बनला आहे. पुण्याचं तर एक पूर्ण MIDC शिफ्ट होते आता सकाळी अशा बातम्या. हे गंभीर वाटत नाही? असं आहे की तुम्हाला गंभीर काय वाटतंय यापेक्षा निवडणुकीमध्ये आपण गंभीर का राहत नाही हा लोकांनी विचार करण्याची गरज आहे. आज तुम्ही जर बघितलं तर सोशल मीडियावर दोघांची भाषणं मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत. एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि दुसरे देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब. ते काय सांगत असतात? दोघंही काय सांगतायत की 2024 पर्यंत आम्ही या ठिकाणी अशी टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, अशी टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली आहे, अशा टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर करतो आहोत की अमेरिकेच्या सुद्धा अधिक चांगले रस्ते हे आम्ही केलेले असतील आणि ते रस्ते आमचे झालेले असतील, अमेरिकेपेक्षा आम्ही उत्तम रस्ते या देशाला देणार आहोत आणि 2024ला ते आम्ही पूर्णपणे हे रस्ते पूर्ण करणार आहोत. आज त्याच रस्त्यावर हजारो ठिकाणी महाल वाहतूक गाड्या अडकून पडलेल्या आहेत, चिखलामध्ये फसलेले दाखवलेले आहेत. रस्त्याचे खड्डे तुम्ही मोजू शकत नाही इतके रस्त्याचे खड्डे आहेत. यांनी बांधलेले पूल धडाधड कोसळत आहेत. यांनी केलेल्या ज्या काही संरक्षण भिंती आहेत त्या धडाधड कोसळत आहेत. त्यामुळं तुम्ही म्हणता तसं की संपूर्ण राज्य नाही संपूर्ण देशामधल्याच रस्त्यांची अधोगती झालेली आहे. तो त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन जर केला असतं तर अधिक उत्तम झालं असतं असं आहे की केंद्रामध्ये कुठलाही विषय निघाला की पंडित जवाहरलाल नेहरू कुठे आहेत? पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं? ते पंडित जवाहरलाल नेहरू कुठे आहेत? आज 1964 ते 36 आणि 26 62 वर्ष झाले ते स्वर्गवासी झाले, तरी सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं हे शोधण्याचं काम सुरू आहे. म्हणजे आता तर मला असं वाटतं की परवांच्या दिवशी जुलैमध्ये 22 जुलैला 20 जुलैला जे जंतर मंतरवर जेनझी या तरुणांनी जे आंदोलन केलं, मला वाटतं स्वर्गातून त्यांना प्रेरणा पंडित जवाहरलाल नेहरूंनीच दिलेली असावी. तसंच महाराष्ट्रामध्ये काही झालं जे काल परवापर्यंत ज्यांची तुम्ही नावं घेताय त्यांच्या क्लिप बघा काय आहेत त्यांच्या क्लिप बघा की कशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्या ठिकाणी भलावंटे करतायत.
कशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत काय त्यांचे शब्द अपुरे पडतात, एवढे त्यांचे गुणगान गात आहेत, एवढे त्यांचे गोडवे गात आहेत, ते आज लोक काही झालं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत म्हणून विचारतात. अशा लोकांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊन त्यांचं नसलेलं महत्त्व वाढवण्याची मला इच्छा नाही. तर भाऊसाहेब गोरे कोण हे काय खरं तर मला माहीत नाही. खरं सांगायला भाऊसाहेब गोरे कोण आहे तर मला माहीत नाही. ते एक गोरे म्हणून एक पदाधिकारी होते सोलापूरचे, पण त्यांचं नाव भाऊसाहेब गोरे नाही. मुद्दा असा आहे याच्यामध्ये, खरं तर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाबद्दल मी बोलणं, काय होईल ते फक्त पाहणं एवढंच आपण ठरवलेलं आहे. कुठल्या तरी विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी भेटले म्हणजे विलिनीकरण सुरू. अहो, ते पंतप्रधान जरी वागत असले ते त्यांच्या पक्षासारखे, परंतु अपेक्षा अशी असते की देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती किंवा गावचा सरपंच किंवा माझ्यासारखा आमदार यांनी निवडणुकीकरता पक्ष बघायचा असतो, अन्य वेळेला जनतेची सुखदुःख बघायची असतात. आणि म्हणून नरेंद्र मोदींना पवार साहेबांचे खासदार भेटले म्हणजे विलिनीकरण सुरू झालं, असा अर्थ काढण्यात मध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वारस्य नाही आणि त्यावर भाष्य करून मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. रोहित पवार कशाला म्हणायला पाहिजे? सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. केवळ अजितदादा पवारांच्या पक्षाचं महत्व कमी करणं नाही चाललंय, एकनाथराव शिंदेच्या पक्षाचं महत्व सुद्धा कमी करायचं काम झपाट्यानं सुरू आहे. त्यामुळं अर्थ खातं हे त्या अजित पवार गट पक्ष जो आहे त्याला मिळेल अशी अजिबात सुतराम सुद्धा शक्यता नाही. भाजपाची नीतीच अशी आहे की माझं ते माझं आणि तुझं ते सुद्धा माझं, अशी ज्यांची हडेलप्पी प्रवृत्ती आहे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तुम्ही काय करणार? हीच करणार.